ओम शांती. आज 25/9/2025 ची साकार मुरली. बाबा सांगतात, मुलांना हे समजणं खूप आवश्यक आहे की हा ड्रामा आहे आणि हा ड्राम्याचा प्रत्येक पार्ट, प्रत्येक घटक ॲक्युरेट आहे. बाबा सांगतात, या ठिकाणी जो खेळ चाललेला आहे हा सुद्धा एकदम ॲक्युरेट आहे. ज्याचा ज्या वेळामध्ये पार्ट आहे तो त्या वेळामध्ये येऊन आपला आपला पार्ट बजावत आहे आणि तोच पार्ट हुबेहूब 5000 वर्षांनी रिपीट होत आहे. हे समजणं आवश्यक आहे. प्रश्न आहे, बाबा सांगतात की तुमच्या मुलांचा या जगामध्ये केव्हा प्रभाव पडेल आणि आतापर्यंत अशी कोणत्या शक्तीची कमी आहे. तर बाबा सांगतात की मुलांनो, जेव्हा तुमच्या योगामध्ये मजबूती येईल तेव्हा तुमचा प्रभाव पडेल. आता योग करता, परंतु जसं तलवार आहे, परंतु त्यामध्ये जर धार नसेल तर ती तलवार कामाची नाही. तसं बाबा सांगतात, योग करता, परंतु योगामध्ये जर पावर नाहीये, योग ज्वालामुखी नाहीये, योगाचे तुम्ही जोपर्यंत प्रयोग करत नाहीये तोपर्यंत तो योग हा कमजोर म्हणावा लागेल. म्हणून बाबा सांगतात की मुलांना जेव्हा योगाची पावर शक्तिशाली पावर होईल तेव्हा तुमचा प्रभाव ह्या जगामध्ये पडेल. म्हणून आज बाबा सांगतात मुलांना की बाबा जे सांगतात ते तुम्ही यथार्थ रीतीने ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे, दुसऱ्यांना समजवलंही पाहिजे आणि ते 100% तुमच्या आचरणामध्ये सुद्धा उतरवलं पाहिजे. जोपर्यंत जी गोष्ट आपल्या धारणेत नाही तोपर्यंत तिची ताकद, शक्ती आपल्यामध्ये येऊ शकत नाही. बाबा सांगतात की मुलांनो, ज्या मंदिरांमध्ये वगैरे जाता, तर मंदिरांमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ही आठवण राहिली पाहिजे की हे आपली यादगार आहे. जसं चालू वेळ देवींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भाई किंवा माता, बहिणी सर्वांनाही आठवलं पाहिजे की ही माझी यादगार आहे, हे माझं मंदिर आहे. जसं शरीररूपी मंदिर, आत्मारूपी देव मूर्ती, तसं बाबा सांगतात ज्या ज्या मंदिरांमध्ये जाल त्या मंदिरांमध्ये गेल्यानंतर ही माझी प्रतिमूर्ती आहे हे तुम्हाला स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे. आणि मला तसं बनायचं आहे, मला तसं स्वतःला घडवायचं आहे. गृहस्थ व्यवहारमध्ये राहा, मुलाबाळांमध्ये राहा, परंतु जीवन आपलं कमल पुष्पाच्या समान जगून दाखवा. बाबा सांगतात जेव्हा हंस आणि बगुला एका बरोबर जगामध्ये राहतात पण दोघांचे कर्तव्य, खानपान सर्व वेगळं असतं. बगळा हा मासे खातो आणि हंस हा नेहमी मोती किंवा पाण्यामधलं दूध वेगळं करून पितो. तसं घर गृहस्थामध्ये राहत असताना ह्या समस्या तुम्हाला जरूर येतील, परंतु तुमचं कर्तव्य आहे सर्वांच्या विशेषता पाहणं आणि सर्वांना विशेषता पूर्ण वर्णन करणं. युक्तीने चालायचं आहे, सहन पण करावं लागेल, सामावं लागेल, एक दुसऱ्याला सहयोग द्यावा लागेल, हे सगळं करायचं आहे. आणि बाबा सांगतात की एकाग्रता, एकता आणि संतुष्टताच्या आधारे बाबा सांगतात सर्टिफिकेट घ्यायचे आहे आणि तेच तुम्हाला सेवेमध्ये सफलता मूर्त बनवणार आहे. सेवेमध्ये सफल होण्यासाठी 2 गोष्टींना बुद्धीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. एक आहे संस्कार मिलन आणि दुसरे आहे युनिटी, एकता. स्वतःही संतुष्ट राहून दुसऱ्यांना आपण संतुष्ट केलं पाहिजे. सदा एक दुसऱ्यांमध्ये स्नेह, प्रेमाची भावना, श्रेष्ठ कर्माची भावना, इतरां कल्याणाची भावना ही आपली असली पाहिजे. तरच बाबा सांगतात तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळू शकतात.
परंतु बाबा सांगतात जेव्हा तुमच्यामध्ये हे प्रॅक्टिकल जीवन तुम्ही जगता तेव्हा सुरत आणि सीरत दोन गोष्टी आहे. सुरत म्हणजे चेहरा आणि सीरत म्हणजे आचरण कर्म. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बाबा दिसले पाहिजे, तरच बाबा सांगतात तुम्हाला हा मार्ग सहज सफल करता येईल. आणि स्लोगन मध्ये सांगतात बाबा, आत्मस्थितीमध्ये स्थित होऊन अनेक आत्म्यांना जीवन दान देणं म्हणजे दुवा प्राप्त करणं आहे. आता योगाची लगन अशी वाढवा आणि त्या योगाच्या लगन मध्ये बाबा सांगतात की योग हा ज्वाला स्वरूप बनवा. जसा अग्नीमध्ये कोणती वस्तू टाकली तर तिचं परिवर्तन होतं आणि ती पुन्हा ओरिजिनल अस्तित्वामध्ये दिसते. असं बाबा सांगतात तुमचे पुराणे स्वभाव संस्कार ह्या योग अग्नीमध्ये पडल्यानंतर तुमचे ओरिजिनल दैवताचे जे संस्कार आहेत ते बाहेर पडतील आणि आपणच मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आपल्याला अगोदर फरिश्ता बनायचं आहे आणि नंतर देवता स्वरूप आपलं प्रगट होणार आहे. यासाठी तुम्हाला योगाची अग्नी तयार करायची आहे. आजच्या आपल्या नवरात्रीचं स्वमान आहे. आजचा आपला दिवस आहे 4था. स्वमान आहे मी आत्मा संतोषी देवी आहे. संतुष्ट बनवून सर्वांना मी आत्मा संतुष्ट करणारी संतोषी देवी आहे. प्रत्येक कर्म करत असताना सुद्धा संतुष्ट होऊन कर्म करायचं आहे, तरच आपण दुसऱ्यांना संतुष्ट करू शकतो. आणि संतोषी आत्मा अर्थात सर्व प्राप्ती संपन्न, सर्व गोष्टीमध्ये मी संपूर्ण संतुष्ट राहील. शिवाची शक्ती मी संतोषी देवी आहे. सर्व आत्म्यांना संतुष्टताचं वरदान देत आहे, अशी स्मृती आपल्याला दिवसभर ठेवायची आहे. ओम शांती.